प्रेमाचे रंग आले भरुनी, बाग 34वा. नदीकडून येणारा थंड वारा, त्यात कुठल्याशा रानफुलांचा मिसळलेला सुवास, रिसॉर्टचे शांतपण झगमगणारे दिवे आणि वर आकाशातले दिवे. मगाशी केलेल्या वेंधळपणासाठी स्वतःची मनाची खराडपट्टी काढत ती शांतपणे त्याच्यासोबत चालत होती. बराच वेळ कुणीही बोलत नाही. चालत चालत ते वॉकवेच्या सुरुवातीला पोहोचले. तरीही दोघे गप्पच. आता जरा अंतरावर तिच्या टीमची कॅम्प फायरची तयारी चाललेली दिसत होती. बसूया का? शेजारी असलेला बेंच बघून ती म्हणाली. हरकत नाही. तिच्यापासून बऱ्यापैकी अंतर ठेवून तो बसला. तुला काही बोलायचं होतं म्हटलास? हो, म्हणजे खास काही नाही. इतक्या महिन्यांनी अचानक भेट झाली. असंच जरा बोलूया म्हणून आलो. आणि हो, तुझी एक इच्छा पूर्ण होईल. उद्या चेकआउट करतोय, सो रूम शिफ्ट करता येईल तुला. क्यूट सनसेट बघायला, हो ना? उगाच आवाजात सहजता आणायला आटोकाट प्रयत्न करत तो म्हणाला. उद्या चेकआउट करतोय या वाक्यसरशी काळजात खोल खोल काहीतरी तुटल्यासारखं, दुखावल्यासारखं झालं. फक्त एका दिवसासाठी आला होतास. काळजातली नाजूक कड त्याला न दिसू देण्याचा प्रयत्न करत ती म्हणाली. तसंच काहीसं अशक्य काहीतरी कामासाठी पाठवलं होतं. नाही जमणार सांगून परत जातोय. तो उगाच हसत म्हणाला. ती मात्र प्रचंड हवालदिल झाली होती. मनाला खूप काहीतरी फील होतंय आणि ते सांगताही येत नाही, व्यक्त करताही येत नाही. तेव्हा डोळे ती जबाबदारी अगदी योग्य पार पाडतात. तिचे डोळे पाणावले होते. अच्छा, कसंबसं खाली बघतच ती बोलली. मग इतक्या महिन्यांनी भेटली आहेस. कशी झाली एंगेजमेंट, काही सांगशील की नाही? आणि वेद कसा आहे? तो नाही या टीममध्ये? मनावर खूप मोठा दगड ठेवून तो बोलला. वेद वेद ह्या टीममध्ये आणि माझ्या आयुष्यात दोघं ठिकाणी नाही आहे. 6 महिन्यांपूर्वीच आमचे ब्रेकअप झालं. पाणावलेले डोळे आणि त्यावर न शोभणारं उष्ण हसू तुटत जेवढं बोलता येईल तेवढं ती बोलत होती. ब्रेकअप? पण का? त्याचा विश्वास बसला नाही. हसत्या खेळत्या ऋतूच्या डोळ्यातली उदासी बैचीन त्याला पहिल्या नजरेत समजली होती. आणि हेच त्याचं कारण आहे. असं काहीसही त्याने बांधला. बरीच कारणं होती. कुठली कुठली सांगू? अजूनही त्याच्याकडे न बघताच ती बोलत होती. 1 मिनिट, मेन कारण तो प्रवास तर नाही ना? ऋतुजा, माझ्यामुळे तुमच्यात काही गैरसमज झाला तर नाही ना? तो आता प्रचंड धास्तावला होता. ऋतूच्या या परिस्थितीला नकळत आपण जबाबदार नाही ह्या विचाराने तो हवालदिल झाला. प्रचंड गिल्ट त्याच्या चेहऱ्यावर दिसत होता. ब्रेकअपला त्या 2 व्यक्तींशिवाय कुणी जबाबदार नसतं कबीर. बाकीच्या गोष्टी नाममात्र असतात. त्या दोघांना एकत्र राहायचं असेल तर ते कुठल्याही परिस्थितीत एकत्र राहतात. वेगळं व्हायचं असेल तर क्षुल्लक कारणंही पुरी असतात. पण असं नेमकं काय झालं? तू माझ्याशी तेव्हाच का बोलली नाहीस ऋतुजा? कसं बोलणार होते मी? तू स्टॅच्यू करून गेलास ना कबीर. तसंही मला आता प्रेम या शब्दाचा प्रचंड तिटकारा आला आहे, एवढंच. जर या वेगळं होण्याचं कारण तो प्रवास असेल तर मी त्याला समजावून सांगतो की चूक माझी होती. मी तुमच्यासाठी आता काही करू शकतो का? सांग ना. मी बोलू का त्याच्याशी? तिचे दुःख कसं कमी करता येईल याचा आणि फक्त याचाच विचार त्याच्या मनात चालू होता. कबीर, प्लीज डू नॉट आस्क मी एनिथिंग. आय मे नॉट ॲन्सर. याशिवाय दुसरं काही बोलायचं असेल तर थांबते. माझे फ्रेंड वाट बघताय माझी. तिला काय बोलावं, त्याला समजावून सांगावं की नाही या वेगळ्याच विवंचनेत ती होती. पण ऋतुजा, वेद मूव्ह ऑन झालाय, नवीन रिलेशनशिपमध्ये आहे आणि ब्रेकअप नंतर मुंबई ब्रांचला जॉईन झाल्यावर माझेही किती ना काय कॅज्युअल अफेअर झालेत. इनफॅक्ट चालू आहेत. नथिंग न्यू फॉर मी. अगदीच ओके आहे सगळं. ती बोलण्यात बळजबरीने बेजबाबदार ॲटिट्यूड आणण्याचा प्रयत्न करत होती. जे साफ साफ दिसतही होतं. तो तिच्याकडे बघत राहिला. ती जे बोलत होती आणि तिचे डोळे जे बोलत होते त्यात कमालीचा विरोधाभास होता. तेव्हा दूरवर कॅम्प फायर भोवती सगळे जमायला सुरुवात झाली होती.
ती तिथेच नजर खिळून बसली होती. डोळ्यात येणारं पाणी शिताफीन बोटाने हलकेच टिपत होती. तू हे जे काही मला सांगते ते मी खरं मानावं असं तुझी इच्छा आहे का? हे डोळेच सांगताय किती दुखावली गेलीस तू. तो जरा कोरडेपणाने म्हणाला. तू खरं मान की नको मानू, डोंट केअर. तू का या गोष्टींचा विचार करतोय? उद्या असंही तुला जायचं आहे ना? मग का माझा पर्सनल गोष्टींचा लोड घेतोय? माझे डोळे काय सांगतात ते समजायला काही कनेक्शन आहे का आपल्यात? चिल यार. आवाजात शक्य तितकी बेफिक्री आणत ती म्हणाली. तो उद्या जाणार ही गोष्ट तिला गॅड करत होती आणि आता भावना लपवत खूप कठीण झालं होतं तिच्यासाठी. माझे टीममेट वाट बघत असतील, मी निघते. त्याच्याकडे एकदाही न बघता ती निघून गेली. त्याच्यापासून एक एक पाऊल दूर जाताना एक एक जन्माचं अंतर पडतं या विचाराने अश्रू आता कुठल्याही आडपडदा न ठेवता वाहत होते. तो तिला दूर जाताना बघत तिथंच बसून होता. मनात असंख्य विचार. नक्की काय झालंय ऋतुजाला? वेद दुरावल्याचं दुःख की अजून काही? इतकी सैरभैर, इतकी विस्कटलेली का वाटते? डोळ्यातली ती निरागस चमक, अल्लड हसू कुठे विसरून गेलं? यावेळी मी तिला असं सोडून नाही जाऊ शकणार. ती नादान आहे. तिच्या नसू दे आता प्रेमावर विश्वास, पण माझं तर प्रेम आहे ना या वेडूवर. तिच्या मनाची नेमकी सल काय आहे? कसलं अनामिक दुःख तिच्या डोळ्यात दिसतंय? हे वेदच्या दुरावल्यावर दुःख आहे की अजून काही लपवते हे जाणून घेतल्याशिवाय मी जाणार नाही, अजिबात नाही. गोल रिंगणाच्या मध्यभागी शेकोटी होती. आजूबाजूला बैठक घातलेली होती. गप्पा गोष्टींना उधाण आलेलं. डोळे कोरडे करून शांतपणे ऋतू मोनाजवळ येऊन बसली. खरं तर ती तिथे असूनही नसल्यासारखी होती. मोनाने सुजक नजरेने ऋषीकडे बघितलं. काजलला तर अजूनही विश्वास बसत नव्हता. कधी एकदा दोघांना सोबत बघते असं तिला वाटत होतं. बच्चा, तो खडूस नाही म्हटला रूम शिफ्ट करायचं म्हणून नाराज आहेस का? ऋतूला असे शांत बसलेलं पाहून ऋषीने साडसूतपणे विचारलं. अरे नाही, असं काही नाही. अच्छा, पण काही म्हणा, खूप हँडसम आहे तो बंदा. ऋषीची नौटंकी चालू होती. अरे ऋषी, आपल्या ऋतूचा फ्रेंड आहे तो. मोनाने त्यात भर टाकली. काय? तू ओळखते त्याला? पहिल्यांदा ऐकल्यासारखं ऋषी म्हणाला. हो, म्हणजे मित्र आहे माझा. तिचं उत्तर द्यायचाही मूड नव्हता. स्कूल फ्रेंड? कॉलेजनेही खेचण्यात सहभाग नोंदवला? नाही. मग कॉलेज फ्रेंड? कलिग? नेबर फ्रेंड? ऋषीने ड्रामा पुढे नेला. नाही, ती वैतागली. मग? अशीच ओळख झाली, मग मैत्री. मग? काजल सूचकपणे म्हणाली. मग काय? ऋतूला त्यांच्या प्रश्नांची शंका आली. नाही ग बच्चा. मग पुढे काय झालं? तू तर कधी बोलली नाही त्याच्याबद्दल. काजल, अगदी कॅज्युअल मैत्री आहे, सोड ना. तिने त्यांना टाळलं. उद्या तो निघून जाणार हाच एक विचार तिच्या मनात चालू होता आणि त्यामुळे तिचं कशात लक्ष लागत नव्हतं. ओके बाबा, चिडू नको. आमची मगाशीच ओळख झाली आहे, ऋषी तिचे गाल ओढत म्हणाला. एकदा त्या तिघांकडे नाराजीने बघत शांत बसून राहिली. काही बोलायच्या, वाद घालायचा तिचा अजिबात मूड नव्हता. ऋषी, आज काही विशेष असणार आहे कॅम्प फायरमध्ये? तिचा उदास चेहरा बघून मोनाने हळूच विषय चेंज केला. आज नरेशचे पोयम रिसायटेशन आहे. दुष्यंत कुमारींच्या कविता. काय गातो? चुमेश्वरी एकदम, ऋषी आनंदाने बोलला. नरेशचं रिसायटेशन म्हणजे वेगळ्याच जगाची अनुभूती होते. सगळे अगदी उत्सुक होते. रूमवर परत जायला म्हणून कबीर निघाला होता तसं ऋषीने मोठ्याने आवाज देत त्याला बोलवलं. त्याने इशाऱ्यानेच नाही म्हटलं तसं ऋषी स्वतः उठून त्याच्याकडे गेला आणि आग्रह करत त्याला घेऊन आला. ऋतू नजरेच्या टप्प्यात असेल अशी जागा पाहून ऋषीने त्याला बसवलं आणि स्वतःही त्याच्यासोबत बसला. कबीरला समोर बसलेलं पाहून ती कमालीची अस्वस्थ झाली. ओ माय गॉड, हा मिस्टर किलर असा समोर बसलेला असताना माझं लक्ष कवितेपेक्षा याच्याकडे आता जास्त असणार आहे. काही दिवसांनी गव्हर्नमेंट पैसे कमवायला याच्याकडे बघायच्या, पण टॅक्स लावेल असं वाटतंय.
मोना हळूच म्हणाली. मोना, मी जाते, मला कंटाळा आलाय. ती रागात मोनाच्या कानात म्हणाली आणि मोनाच्या हातातून चावी ओढली. गप्प बस, पूर्ण टीम एन्जॉय करते, रूढ वाटेल ते. आता थोड्या वेळापूर्वी तिथे गप्पा करत बसली होतीस ना, मग आताच काय झालं? मोना दबक्या आवाजात तिच्यावर चिडत म्हणाली. ती नाईलाजाने बसली. समोर कबीर असल्याने क्षणात दुप्पट होणारे तिचे हार्टबीट, त्याच्या असं पुन्हा अनपेक्षितपणे निघून जाण्याच्या भीतीने दाटलेलं दुःख, तिला स्वतःचीच हालत कळत नव्हती. नरेशने तो सादर करत असलेला दुष्यंत कुमारींच्या कवितेचा परिचय दिला आणि त्याच्या जादुई आवाजात सुरुवात केली. मैं जिसे ओढ़ता बिछाता हूँ, वो गज़ल आपको सुनाता हूँ. एक जंगल है तेरे आँखों में, मैं जहाँ राह भूल जाता हूँ. तू किसी रेल से गुजरती है, मैं किसी फूल सा थरथराता हूँ. इतक्या वेळ तिच्याकडे एकदा ती बघायचे टाळत होता तो, पण नरेशची ती ओढ अगदी थेट काळजात पोचली. तू किसी रेल से गुजरती है, मैं किसी फूल सा थरथराता हूँ. शेकोटीच्या हलक्या पिवळ्या तांबूस प्रकाशात उजळलेला तिचा चेहरा, खांद्यावरच्या वेणींची उगाच चाललेला तिचा चाळा, कानावर पडणाऱ्या ओणी शब्दविरहित होतायत, फक्त नाद ऐकू येत होता. तुझ्या डोळ्यात असंख्य प्रश्न, अबोल न सुटणारी कोडी आणि ह्या संमिश्र भावनांचं जंगल, त्यात मी न हरवलेलो तर नवल आहे. सरळ चालताना रस्ता हरवणं गुन्हा आहे, पण तुझ्या डोळ्यात हरवणं हा गोड गुन्हा असेल तर मी गुन्हेगारच बरा. तू खूप साऱ्या अनुवृत्तीत, अगम्य प्रश्नांनी जोडलेली, अस्ताव्यस्त भावनांनी काठोकाठ भरलेली एखाद्या रेलसारखी मालिका आहेस. आणि जेव्हा जेव्हा मी तुला सामोरं जातो, मी अंतर्बाह्य तुझ्या या अनुवृत्तीत प्रश्नांसमोर तुझ्या धुंदीत रिव्हर्बरेट होतो. मी कैसी फूल सा थरथराता हूँ. त्याची नजर तिच्यावर खिळली असता तिला टाळणं म्हणजे आता तिच्यासाठी अशक्यातली गोष्ट होती. त्याच्या नजरेलाही तेच सांगायचं जे मला ऐकायचं. तिच्या मनात प्रश्नांचं काहूर, मनाची चलबिचल. का शांत झालेल्या माझ्या मनाला पुन्हा अस्थिर करून तू निघून जातोय? आपली सोबत शक्य नाही तर का पुन्हा पुन्हा समोर येतोय? रडलेल्या डोळ्यांनीच एवढाच प्रश्न विचारून ती झटक्यात उठली आणि रूमकडे निघाली. ती निघाली तसं मोनाही उठणार तेवढ्यात कबीरही रूमकडे निघाला. ऋषीने इशारा करून मोनाला खाली बसायला सांगितलं. ऋषी, काजल, मोना तिघही गोड हसले. या दोन वेड्यांना त्याच्या पद्धतीने त्यांचे उत्तर शोधायचं एवढीच त्यांनी ठरवलं होतं. नरेशची कविता वातावरणात रंग भरत होती, हळूहळू रंगत होती. कबीरने तिला आवाज दिला पण ती थांबली नाही, सरळ रूमकडे आली. तोही तिच्या मागे होता. ती रडते एवढंच त्याला समजत होते. ती तिच्या रूमसमोर आली आणि लॅच उघडायचा प्रयत्न करत होती. ऋतुजा, ऐक ना, काय झालं? तू का रडते? प्लीज यार, काहीतरी सांग. पूर्ण पॅसेज सामासूम शांत होता, त्यात त्यांचा दमदार आवाज जरा जास्तीच मोठा वाटला. ती मुसमुसतच दरवाजा उघडायचा प्रयत्न करत राहिली. हात थरथरत होते. काय करते ते समजत नव्हतं. आता मात्र त्याने नाईलाजाने तिच्या हाताला धरून खेचत त्याच्या दरवाजाला तिला पाठ टेकून उभं केलं. काय झालंय ऋतुजा? मी प्रोग्रामाला जॉईन झालेलं नाही आवडलं का तुला? ती अजूनही त्याच्याकडे न बघता बाजूला बघत होती. डोळे तसंच पाजरत होते. क्षणभर त्याला वाटलं तिला असंच मिठीत घ्यावं आणि डोक्यावरून हात फिरवत शांत करावं, पण क्षणभरच तो बाणावर आला. मी नाही थांबत प्रोग्रामाला, जा तू एन्जॉय कर. मगाशी मी वेचचा विषय काढल्याने दुखावली गेलीस ना, त्याची आठवण करून दिली मी नकळत तुला. आय एम रिअली व्हेरी व्हेरी सॉरी फॉर दॅट. यार, मी असाच मूर्ख आहे. आता मात्र तिला हुंदका अनावर झाला. तिच्या मनात काही तासांनी तो पुन्हा दुणावणार याचं दुःख असताना तो तिला भलतीच सांत्वना देत होता. तिचा राग अनावर झाला. नकळत त्याच्या खांद्यांना घट्ट पकडून डोळ्यातून गडागडा वाहणाऱ्या अश्रूंना न थांबवता ती म्हणाली, हो, मूर्ख आहेस तू कबीर, काहीच कळत नाही तुला. खडूस. तिचे रडवलेले डोळे, गालांवरचे ओंगळ, संतापाने थरथरणारे ओठ
वाढलेली श्वासांची गती आणि ती इतक्या जवळ तो गुंत झाल्यासारखा बघतच राहिला. कळतंय तू मिस करते ना? तिचे डोळे पुसत तो हलकेच म्हणाला. इतके दिवस मिस करत होते आणि आता पुन्हा मिस करणार आहे. त्याचा हात झटकून त्याला थोडं मागे ढकललं. दरवाजा उघडायचा पुन्हा प्रयत्न केला आणि उघडल्यावर आत जाताना त्याच्याकडे रागाने बघत, स्टुपिड एवढं बोलून तिने दरवाजा त्याच्या तोंडावर धाडकन बंद केला. तिच्या वागण्याच्या बोलण्याचा त्याला कुठेच ताळमेळ लागत नव्हता. रात्रभर ऋतुजाच्या फिलिंगचा विचार करून तो अजूनही कुठल्याही निर्णयाप्रत येत नव्हता. अगदी पहाटेच उठून तयार होऊन गॅलरीत शांत बसला होता. डोक्यात विचारांचं काहूर. तिला काल नेमकं काय म्हणायचं होतं? किती संदिग्धता होती तिच्या बोलण्यात. इतकी दुखावल्यासारखी का झाली होती आई? ब्रेकअपमुळे की अजून काही जे मला कळत नाहीये म्हणून? 6 महिन्यांपूर्वी एका मोमेंटला मी तिच्या आयुष्यात दाखल झालोय असं वाटलं होतं. पण मग मीच तर तिला समजवलं होतं की हे प्रेम नाहीये. पण ती खरंच समजली होती का? मी तिला सैरभैर करून निघून गेलो. वळून बघितलं ही नाही तिची काय परिस्थिती असेल. ती सावरली असेल की नाही काही विचार केला नाही. मॉम कदाचित त्यावेळी योग्य बोलत होती. ती एकदम मनातलं बोलून जा म्हणजे ते परफेक्ट फ्लोवर असेल. पण आता तिच्याकडे प्रेम व्यक्त करणे कितपत योग्य ठरेल? ती नाराज झाली तर? तिच्या समस्या, मानसिक घुसमट अजून वाढली तर? नाही, नको. तसं काही असेल तर ती अजून डिस्टर्ब, कन्फ्यूज होईल. त्यापेक्षा आहे तितके दिवस तिची सोबत, तिचं हसणं, राग, नखरे सगळं मनात समटून आयुष्यभरासाठी सोबत घेऊन जाईन. तिच्या या ब्रेकअप नंतरच्या परिस्थितीचा फायदा घेऊन माझं प्रेम नाही व्यक्त करू शकत मी. मला फक्त तिला डोळ्यात आणि हृदयात साठवायचं आहे. पण जमेल का? नाही यार, माहीत नाही. गॅलरीत अस्वस्थपणे झरा मारत कितीतरी वेळ तसाच निघून गेला. तरीही स्वतःशीच बडबड चालू होती. स्वतःचेच प्रश्न आणि उत्तर देखील. कालसाठी पुन्हा एकदा सॉरी म्हणूया का? असंही आता थांबायचा निर्णय घेतलाच आहे तर तिच्या सोबतचा एक एक क्षण जगायला हवा. पण आता जाऊ? ती उठली असेल का? खरं म्हणजे रात्री किती नाराज होती. झोपली तरी असेल का ती? नाही यार, तिला आता बघायचंच मला. आत्ताच आरशात बघून केस करताना त्याला त्याच्याच हसू आलं. शेवटी टिपिकल निंबा केलंच पोरीने. थरथरत्या हाताने त्याने तिच्या रूमची बेल वाजवली. बेल वाजवून दरवाजा उघडायचा 1-2 मिनिटात तिला अगदी समोर बघून पहिल्यांदा काय बोलायचं याच्याच 100हून अधिक सराव केला त्याने. दरवाजा उघडण्याचा आवाज झाला तसं ती समोर दिसेल याची अनामिक गोड हुरहुर दाटली होती. दरवाजा उघडला गेला. समोर मोना होती. ओ हाय कबीर. ती अजूनही झोपाळलेली होती. हाय, गुड मॉर्निंग. ॲक्च्युली ऋतुजाशी जरा बोलायचं होतं. तिला आवाज देतेस का? अरे ते ध्यान सकाळीच माझ्याशी भांडून बाहेर निघून गेली. गॅलरीतून बघितलं. मागच्या बाजूला तरी नाही आहे ती. तू पुढे नदीच्या किनाऱ्यावर वगैरे शोध. ते येडं तिथंच असेल पक्का. ओके थँक्स. अरे पण जपून. हां काय? माहीत आहे काय? तिला खूप चिडलेली होती ती. काही झालंय तिला? माझ्या मागे येऊ नको असं बोलून गेलायत मला. तुला येऊ नको म्हटलीस, मला नाही. तो गोड हसला आणि निघून गेला. अरे यार, असं हसत नको जाऊ रे. आमचं ते ध्यान खुडावंतन. मग त्याला पाठमोरं बघून ती हसत फुटफुटली. बराच वेळ शोधाशोध केल्यावर किनाऱ्यावरच्या एका पायरीवरच्या दगडावर बसलेली दिसली. एरवी वाऱ्याने बुरबुरणारे दाट केस ओलीत असलेल्या निमूट बसलेले होते. साधासा टी शर्ट आणि क्रेफी. दुरूनच पाण्यात पाय बुडवून थोडं पाणी उडवायचा खेळ चालला होता. उजव्या पायात फक्त एक नाजूक काळा दोरा त्या पाण्याच्या पार्श्वभूमीवर खुलून दिसत होता. त्या धाग्यामुळे ती क्यूट वाटते की धागा तिच्या पायात असल्याने क्यूट वाटतोय? मनात क्षणभर चमकून गेलेल्या विचाराचे त्याला हसू आलं.
तिचे ते स्वतःत मग्न असणं तसंच असावं म्हणून तो हळुवार पावलांनी तिकडे गेला. तिला चावल लागलीच. मोने, मी तुला म्हटलं होतं मला एकटं राहू दे, पण मला नाही ना एकटं सोडायचं तुला. तो न राहून बोलून गेला. आता अशा तिला समोर पाहून पहिल्यासारखं फिलिंग लपवणं जरा जरा अवघड झालं होतं. खरं. कबीर. ओठांवर हलकेच नाव आलं. तिने झटकन मागे वळून पाहिलं. काही वेळापूर्वीची नाराजी हवेतच विसरून गेली. पण ह्या जाताना शेवटचं म्हणून भेटायला आला असावा. पुन्हा स्टॅच्यू करायला. क्षणात चेहऱ्यावरचं हसू मावळलं. आय मीन एकटं बसणं चाललं नसतं मनासाठी. तिच्या शेजारी बसत तो म्हणाला. तिने पुन्हा एक नजर त्याच्याकडे बघितलं. सकाळच्या हलक्या हलक्या उन्हा सारख्या सतेज आणि हवा हवा असा तुझी फिलॉसॉफी तुझ्याजवळच ठेव. त्याला टाळण्यासाठी तो बसला म्हणून ती उठायच्या बेतात असताना त्याने तिचा हात पकडला. तिने आश्चर्याने त्याच्याकडे बघितलं. तो समोर बघत होता. तिच्याकडे त्याचे लक्षही नव्हतं. तिने हात सोडायचा प्रयत्न केला. त्याची पकड जरासुद्धा सैल झाली नाही. कबीर, हात सोड. ती चिडली होती की चिडायचा प्रयत्न करत होती. तिला तिचंच काही कळत नव्हतं. मी बोलत असताना असं निघून गेलेलं मला आवडत नाही. शांततेत बसायचं. तो शक्य तितक्या सौम्य आवाजात म्हणाला. कबीर, हे तुझं ऑफिस नाही आहे की तू माझा बॉस नाही ऑर्डर द्यायला. तिने पुन्हा हात सोडायचा प्रयत्न केला. ती ऐकत नाही हे पाहून हात खेचतच त्याने तिला खाली बसवलं. पहिली गोष्ट, मी ऑफिसमध्ये कुणाचा हात पकडत नाही. दुसरी गोष्ट, हात पकडला तर सोडत नाही. आणि कुणी मी सांगूनही ऐकत नसेल तर तिच्या डोळ्यात सरळ आरपार बघत तो म्हणाला. तिच्या पापण्यांवर नदीवरून येणाऱ्या ओलसर वाऱ्याची भूल, त्यात त्याची फक्त चंचल उघडझाप तर काय. ती जरा जडावलेल्या आवाजात म्हणाली. या जगाचे जणू संदर्भ पुसले गेलेले, क्षणांची गृहीतंग बदललेली आहे. तर मारामारी. यू नो आय लव्ह यू. मारामारी. तो जरासा गोड हसला. नजरेच्या रेशमी धागा तसाच कायम. तू मला मारणार. तिलाही या समांतर जगातून वास्तव्य यायची इच्छा कुठे होती. ती पाण्यावरच्या लहरीसारखी पाण्यात एकरूप झालेली. त्याच्या हातात अजूनही तिचा हात तसाच. माझं ऐकलं नाही तर नक्कीच मारेन मी. बदमाशी करणार. यव्वाना फक्त आवाज जड होता. आता डोळे डबडबले. मनात सारखं एकच. शेवटचं भेटायला आला. हा क्षण शेवटचा आहे. खडूस. तेवढ्यात जवळपासची पाण्यात कुणीतरी उतरलेल्या झाल्याने आवाजामुळे ते पानावर आले. तिच्यापासून तो जरा बाजूला झाला. हे बरं आहे. कुणी बोलायच्या अगोदर उठून जायचं, रूढ वागायचं आणि त्यालाच खडूस म्हणायचं. तो डिस्कशन सहज फॉर्मल करायला म्हणून बोलला. तिच्या मनात प्रचंड गोंधळ. काय करते ऋतू? त्याला का जाणीव करून देते प्रेमाची? तू म्हणजे कम्प्लीट मेस आहे. बालिश, नादान. त्याच्या सहज सुंदर स्टेबल आयुष्य का खराब करते आहे? तो आहे ना तुझ्यासोबत डायरीच्या पानातून, स्वप्नात, विचारात, मनात, जाणीवेत, नेणिवेत. का त्याला आयुष्यात उतरवण्याचा अट्टहास करते? तू त्याची आयुष्य विस्कटत करशील. गेल्या 6 महिन्यात एकदाही त्याने प्रयत्न केला का तुझ्या आयुष्यात डोकावून बघायचा? त्याचे आयुष्य सुरळीत चालू असताना का त्याला तुझ्या कम्प्लीट पे ऑफ असणाऱ्या प्रेमाची शिक्षा देते? नको करू. असं तुझं खरंच प्रेम असेल त्याच्यावर तर दूर ठेव त्याला प्लीज. मित्र, कथा आवडली असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा.